तर गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि ब्लॉगची सुरुवात संध्याकाळी होते. संध्याकाळचे वाजले आहेत 7:30 आणि आज आहे 15 ऑगस्ट. तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि इकडे आहे मम्मी जी पुन्हा एकदा गूळ बारीक करते आणि आज जरा छान वाटतंय तिला, त्याच्यामुळे अशी छान हसली आहे. हां, तर आता जेवणाचं काम तर मला दिलंय तिने, त्याच्यामुळे थोडासा आराम मिळाला. पण तरी तिला आराम करून तिला अजून कसं तरी होतं. तर तिला काही ना काहीतरी करायचंच आहे. नुसतं बसून काय करू, काहीतरी करायचं. तर मी लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की मम्मीने लास्ट टाइम नारळाच्या गूळ टाकून नारळ वड्या केल्या होत्या, खोबऱ्याच्या वड्या. तर आता आम्ही त्याच बनवणार आहोत. त्यासाठी ती गूळ किसून ठेवते आणि मग आम्ही आता थोड्याच वेळात रेसिपीला सुरुवात करू, है ना. किती वेळ लागेल तरी पण जास्त नाही. हां, आणि आम्ही गूळ किसून ठेवतोय. तर नारळ आम्ही सकाळीच खोवून ठेवलेला आहे. तर किसलेला नारळ सुद्धा आहे, ओला नारळ आणि गूळ आहे. तर रेसिपी थोड्याच वेळात सुरुवात होईल, तेव्हा मग ब्लॉग पुन्हा कंटिन्यू करेल. तर तुम्हाला सर्वांना आठवत असेल तर खूप व्हिडिओजच्या आधी, म्हणजे खूप दिवसाआधी जो व्लॉग बनवला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हेल्थच्या हिशोबाने, शरदच्या आणि माझ्या हेल्थच्या हिशोबाने आम्ही किचनच्या गोष्टींमध्ये काही बरेचसे चेंजेस केलेले आहेत, छोटे छोटे हेल्दी चेंजेस. तर तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते आणि दाखवायचे होते. पहिला आणि महत्त्वाचा चेंज जो खूप दिवसापासून करायचा होता आणि तो खरंच खूप गरजेचा होता, तो म्हणजे जेवणाचे डबे, टिफिन शरदचा, जो आम्ही एवढी वर्ष, मी सुद्धा शरदसुद्धा, आम्ही नॉर्मली टप्परवेअर किंवा जे काही आपले प्लास्टिकचे डबे आहेत एअरटाईटवाले तेच यूज करत होतो. पण ते हेल्थच्या हिशोबाने खरंच खूप चुकीचं होतं. त्याच्यामुळे पाण्याची बॉटलसुद्धा प्लास्टिकची बंद करून आम्ही स्टीलची आणि काचेची बॉटल यूज कर. जो महत्त्वाचा चेंज खरंच गरजेचा होता तो म्हणजे आता काचेचे डबे तर घेतले, पण त्याच्यामध्ये जे जाणारं जेवण आहे, भाजी आहे, चपाती आहे, तर ते सुद्धा हेल्दी कुकवेअरमध्ये आणि हेल्दी भांड्यांमध्ये, जे म्हणजे आपल्या शरीराला हानी करणार नाहीत अशा भांड्यांमध्ये शिजवणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की नॉर्मली आमच्याकडे, माझ्याकडे जी आता सध्या तरी टोपं आहेत ती जर्मनची टोपं मी यूज करते आणि काही जे स्टीलचं आहे माझ्याकडे, स्टीलची कढई वगैरे, पण ती अगदी पातळ असल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये आपली फोडणी देण्याचं जे काम असतं ते खूप म्हणजे करपतं. त्याच्यामुळे मी काही अशी भांडी ऑर्डर केलेली आहेत की जी आपल्या हेल्थच्या हिशोबाने खूप खूप चांगली आहेत, केमिकल फ्री आहेत, ज्याच्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा काहीच हानी होणार नाही. तर तीच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि या आहेत त्या 4 गोष्टी ज्या ॲज अ हेल्दी ऑप्शन आणि हेल्दी अल्टरनेट म्हणून मी माझ्या किचनमध्ये ॲड केलेल्या आहेत, ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तर ही आहे कढई, हा पॅन, हा आपण म्हणू शकतो फ्राईंग पॅन, आणि हे आहे फोडणीचं भांडं. तर मी एक एक करून दाखवते तुम्हाला. तर ही आहे आपली पहिली कढई. तर ही कढई बऱ्यापैकी मोठी आहे आणि ही तुम्ही बघू शकता, ह्याचा सरफेस जो आहे ना तो असा फ्लॅट आहे. त्याच्यामुळे काय आहे की चांगल्या सर्व बाजूने व्यवस्थितपणे जे काही पदार्थ आहे तो शिजेल आणि करपणार नाही. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे पदार्थ बनवू शकता, जसे की बटाट्याची भाजी आहे, चिकन आहे, किंवा नॉर्मल फ्राईड राईस, फोडणीचा भातसुद्धा आपण याच्यामध्ये बनवू शकतो. याला असं स्टीलचं हँडलसुद्धा आहे. आणि हा आहे इकडे फ्राईंग पॅन, ज्याला असं वुडन हँडल आहे आणि असा छोटासा स्टीलचा कढीसुद्धा दिलेली आहे जी आपण अडकवू शकतो. याच्यामध्ये तर बनवलेलं फिश फ्राय अमेझिंगच लागेल. आणि हा आहे इथे लोखंडी तवा, यालासुद्धा तुम्ही बघू शकता असं वुडन हँडल आहे आणि छोटी कढी दिलेली आहे. यामध्ये तुम्ही बनवू शकता चपात्या, भाकऱ्या आणि डोसेसुद्धा इवन ह्याच्यामध्ये खूपच छान लागतील.
आणि लास्ट म्हणजे हे आहे आपलं लोखंडी फोडणीचं भांडं, जे खूपच छान आणि बऱ्यापैकी मोठं आहे, ज्याच्यामध्ये फोडणी करून आपण ती तयार केलेल्या पदार्थामध्ये टाकू शकतो. तर हे सगळे प्रोडक्ट्स हे 100% टॉक्झिन फ्री आहेत आणि ते पदार्थाला आयर्नने एनरिच करतात, तसंच पदार्थाचा फ्लेवरसुद्धा एनहान्स करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅचरली नॉनस्टिक प्रोडक्ट्स आहेत. तर तुम्हाला आता मी ही सगळी भांडी दाखवली, ती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला असा जर हेल्दी ऑप्शन म्हणजे अल्टरनेट करायचं असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता. आणि असे किंवा याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारची जर भांडी घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही इंडस व्हॅलीच्या साईटवरती जाऊन चेक करू शकता. आणि जर विकत घ्यायची असेल तर आपला कुपन कोडसुद्धा वापरू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला डिस्काउंट मिळेल. मी लोखंडाची भांडी घेण्याचं कारण म्हणजे लोखंडाची भांडी जी आहे, जी आपण पहिल्यापासून असं म्हणतो की त्याच्यामध्ये आपलं जे जेवणाचं जी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती अजून वाढते. म्हणजे जसं आपण लोखंडामध्ये भाजी किंवा डाळ बनवतो तर त्याच्यामध्ये जे नॅचरल आयर्न आहे ते सुद्धा त्या जेवणात ॲड होतं आणि आपल्याला अजून न्यूट्रिशन मिळतं. अशीच ही माझी शॉपिंग आणि असा हा माझा हेल्दी किचनचा ऑप्शन कसा वाटला तुम्हाला ते मला नक्की सांगा. आता मम्मीने इथे घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स. तुम्ही म्हणाल आई आजारी आहे म्हणून आली आहे आणि आईकडूनच करून घेते सगळं, तर असं नाही आहे. तिला स्वतःलाच करमत नाही आहे. मी तिला म्हणाली की गूळ किसून देऊ का, तर म्हणते नाही, सगळा पूर्ण पदार्थ मीच करणार, तू जेवण केलंस ना आता बस. तर आता तिने घेतलेला आहे पिस्ता आणि बदाम. पिस्ता पण याच्यात बारीक काप करून वरती लावायचे ना. वा. आणि हे असं डीमार्ट मधून छानसं भांडं घेतलं आहे हे याच्यासाठी ड्रायफ्रूट ठेवायला, कारण लाडू भरपूर बनवते लेकींसाठी जावयांसाठी. मग तिने असे उभे काप करून घ्यायचे बदामचे, जे मम्मी करते. आणि हा जो अडकिता आहे तो आमच्या आजोबांच्या काळापासूनचा ना. नाही आजोबांच्या कोणाच्या आत्याचा आहे हा. हा रंजिता त्याच्या आत्याचा. मग तुझी आजी पान सुपारी खायची ना. अच्छा. तो रंजिताच्या वडिलांनी आम्हाला दिला तो. ओके ओके. आणला होता, ती त्यांच्याकडे राहायला आली होती तेव्हा. अच्छा, असं ठेवून गेली होती. आणि मग तो तेवढ्या वर्षापासून इकडेच आमच्याचकडे राहिला. तो मम्मी आता असा वापर करते त्याचा. आमच्याकडे कोण पान सुपारी खातोय, म्हणून तो ड्रायफ्रूट साठी यूज कापायला बरा पडतो तो. चलो. आणि बोईसरमध्ये इंडिपेंडन्स डे एकदम जोरात सुरू आहे. हे बघा मस्त लाईट्स केलेले आहेत, MSCB वाल्यांनीच केले आहेत हे लाईट्स. आणि मम्मीने इथे सगळी तयारी म्हणजे साहित्य काढून ठेवलेलं आहे. तर मम्मी सांग आपण. 4.5 वाट्या खोबरं. ओलं खोबरं हे 4.5 वाट्या. ही वाटी ही वाटी, ह्या वाटी ना. हां, या वाटीने 4.5 वाट्या खोबरं. हां. 2.5 वाट्या गूळ. 2.5 वाटी गूळ. पाऊण वाटी दूध पावडर. पाऊण वाटी दूध पावडर. आणि बदाम पिस्त्याचे काप. ड्रायफ्रूट. हो. वेलची पावडर. आणि हे तूप लावून इथे ठेवलेलं आहे. थोड्या वेळाने हे पसरवणार. घाई नाही होत. अच्छा, म्हणजे गरम असेल तर ते थंड होऊन लगेच आपल्याला पसरवता येईल. हां. तर इकडे आम्ही हे असं ओलं खोबरं घेतलंय, गूळ घेतलंय. 4.5 वाट्या ओल्या खोबऱ्याला 2.5 वाटी गूळ आणि पाऊण वाटी दूध पावडर. तर इथे मम्मी आता सुरुवात करते. आता तूप टाकते टोपामध्ये. हे जे तुम्हाला दाखवलंय एवढं तूप वापरणार आहे. हे आमचं तुपाचं भांडं आहे, ह्याच्यात काढलेलं आहे. त्यातलं काढलंय. ते काय एवढं नाही लागत. गरजेचं तूप त्याच्यात मम्मी टाकणार. 1 चमचा टाकले आणि नारळ हे करून घ्यायला. आणि रेसिपी बनवायचं कारण हेच आहे, कारण मम्मीला एकदम फ्रेश वाटलं. कारण रेसिपी सांगताना बघा कशी एकदम फ्रेश झाली ना, एक्सायटेड झाली एकदम रेसिपीसाठी. आता आपण 1 चमचा तूप टाकलंय. हां. हो. थोडं जर आता पातळ होईल ना, होत आलं. मग नारळ टाकायचं. साखर टाकली तरीच तेच माप घ्यायचं. हां, तुम्हाला जास्त गोड वाटत असेल तर 2.25 घ्या, 3 घ्या. पण 2.5 वाटे दूध पावडर असते ना, त्यामुळे मग ते बरोबर होतात 2.5 वाटे. बरं.
पण आम्ही एकदम हेल्दी बनवतोय. फॉर युअर हेल्दी डॉटरसाठी तिने ट्राय केलेलं, ठाणेवाली डॉटर. आपला गॅस आपल्याला मीडियम ते स्लो असा ठेवायचा आहे, फास्टवर नाही, मीडियम ते स्लो. हां, नाहीतर खोबरं थोडं लागलं जातं. आता मी गूळ टाकणार आहे ना, म्हणून ह्याच्यामध्ये थोडे थोडे बघा असे लालसर तुकडे ते पण घेतले. पण साखर टाकून केलं ना तर अगदी सफेद शुभ्र खोबरं घ्यायचं, नाहीतर म्हणजे ती व्हाईट व्हाईट कलरची वडी छान वाटते. सारखं मात्र ढवळत राहायचं, कारण आता पाक होईल ना टाकलायचा म्हणून गोळ वितळेल, ओलसर होईल थोडं. आता गोळ ओलसर होणार ना गोळ, तेव्हाच मी एक 2-3 काड्या केसरच्या टाकते, जरा मस्त सुगंध असं नाही, चव पण छान येते. दुधातून नाही टाकलं ना तरी ह्याचा छान येतो, मस्त चव येते याची केसरची. कारण त्या पाकामध्ये ते ओले होणार. असं टाकायलाच पाहिजे असं नाही, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, माझ्याकडे आहे म्हणून मी टाकला. आता हे असं सारखं ढवळायचं, पूर्ण एकजीव होईपर्यंत ढवळत राहा, थांबवायचं नाही, नाहीतर पटकन लागतं. गॅस माझा हळू आहे हा. मात्र त्याच्यात दूध पावडर टाकते. गूळ पूर्ण वितळलेलं आहे ना, दूध पावडर टाकते म्हणजे आपल्याला एकजीव करायला बरं पडेल. गूळ पावडर नाही, दूध पावडर नाही, थोडासा मस्त घट्टपणा येतो बर्फीला, त्याच्यामुळे. दूध टाकलं ना की जास्त दिवस वडी राहत नाही. बरं. हां, दूध पावडर टाकली की महिनाभर सुद्धा वडी राहते, त्याच्यामुळे दूध पावडर टाकून मम्मी असं अशा पद्धतीने चांगलं ते मस्त एकत्र करते. हे बघा आता आपलं मिश्रण चांगलं असं घट्ट झालंय, विरघळलं, सुकलंय पूर्ण, पाणी हे केलेलं आहे. गोल विरघळलं की थोड्या वेळाने थोडा गॅस जरा वाढवायचा. आता कळेल ना कसं, थोडंसं ह्याच्यात काढायचं, जरा असं पंख्यावर फूक मारून, पण हे बघा गोळी होते की नाही चांगली, आपली कुठे क्रॅश नाही जात आहे बघा, म्हणजे आपलं मिश्रण झालंय. आता वरून असा मस्त आलेला आहे. गॅस बंद केला का? हो, गॅस बंद केला. आता वेलची पावडर घालायची. इथे टाकलेली आहे वेलची पावडर. आता आपल्याला हे लगेच काढायचंय, वेलची पावडर टाकून ढवळलं ना, म्हणून हे आधीच आपण ताटाला ड्रेसिंग करून ठेवलेलं आहे, जेणेकरून लगेच गरम आपण ते त्याच्यावर पसरवलं की मिश्रण हे थंड होणार नाही. केसर, तूप, खोबरं सगळ्याचंच एकदम प्रतिम असा सुगंध आहे. ताटामध्ये तुम्हाला जमत नसेल कापायला किंवा हे करायला तर केक ट्रे घ्यायचा. केक ट्रेमध्ये, हां, केक ट्रेमध्ये बटर पेपर ठेवायचा, मग तूप वगैरे लावायची काही गरज नाही. ड्रेसिंग करायची गरज हां, म्हणजे चिकटणार नाही. बघा चांगली सेट झालेली आहे. हे मी काप टाकते.
आणि थोडी थंड झाल्यानंतर मग त्याच्या कापून ठेवायच्या आणि नंतर मग 1 तासाने वड्या काढायच्या. जरा असे दाबायचे कापा वगैरे टाकले आहे. आता अर्ध्या तासाने आपण त्याचे हे करायचे, काप करायचे. सुरीने कापायच्या वड्या. कापा, जसा आकार हवा तसा आकार द्या. आता कापायला गेलं ना तर त्या तुटणार. ओलं आहे ना? हां, ओलं नाही, सॉरी, गरम आहे म्हणून थोडंसं एक अर्ध्या तासाने काप करायचे आणि 1 तासाने वड्या काढायच्या आणि मग आपल्या नारळ वड्या तयार. तर ह्या थोड्या थंड झाल्या की मम्मी काप करताना सुद्धा मी दाखवीनच आणि तुम्ही बघू शकता. मला तर सुगंध अतिशय खमंग आलेला आहे आणि बघताना बघा किती सुंदर वाटतं. अशा पद्धतीने आम्ही अशा ह्या वड्या कट करून ठेवलेल्या आहेत. त्या थंड व्हायला ठेवणार आहे आणि मग आमची रेसिपी तयार आहे. तर ही नारळी पौर्णिमा विशेष नारळवडी बाय मम्मी केलेली आहे. कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा करून बघा अशी आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली.